19 फेब्रुवारी म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या निमित्ताने मला महाराजांच्या आयुष्यातल्या त्या छोट्या छोट्या पण फार मोठा अर्थ सांगणाऱ्या गोष्टी सांगायला खूप आवडेल. आज या गोष्टी महाराष्ट्रातच नाही तर जगभरात अनेकांना माहीत आहेत. चित्रपट, सिरियल्स, पुस्तके, कथा आणि विविध माध्यमातून त्या घराघरात पोहोचल्या सुद्धा आहे. पण तरीही या गोष्टी आपण परत परत बोलूया, कारण इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर तो फक्त पुस्तकातून नाही तर तो आपल्या बोलण्यातून, आपल्या लिखाणातून आणि आपल्या सांगण्यातून जिवंत राहिला पाहिजे. पुढच्या शेकडो हजारो वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असंच तेजस्वी, असंच दुमदुमत राहिलं पाहिजे. आपल्या शब्दांनी, आपल्या विचारांनी आणि आपल्या कृत्यांनी. स्वराज्य उभारत असताना महाराजांचे सैन्य एका गावातून जात होते. युद्धकाळ होता, अन्नाची कमतरता होती आणि मावळे थकलेले होते. एका शेतकऱ्याच्या शेतातून जाताना काही मावळ्यांनी विचार केला, शेतीतलं धान्य घेऊया, आपल्याला गरज आहे. महाराजांना हे कळताच त्यांनी त्वरित सैन्य थांबवलं. महाराज म्हणाले, स्वराज्य उभारताना जर शेतकऱ्यांचाच घास हिसकवला तर ते स्वराज्य टिकणार नाही. महाराजांनी त्या शेतकऱ्याला धान्याची पूर्ण किंमत दिली आणि मावळ्यांना स्पष्ट आज्ञा केली की शेतकऱ्याची शेती, स्त्रीचा सन्मान आणि साधू संतांचा आश्रय यावर स्वराज्य उभा आहे. त्या दिवसापासून महाराजांच्या सैन्याला लोक संरक्षक म्हणून पाहू लागले.